नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की सगळेजण बसलेले असतात. तनया जयश्रीला वेगवेगळ्या व्हरायटीच्या साडी दाखवत असते. आई, तुम्हाला ही छान दिसेल, हा कलर ट्राय करा. त्याबरोबर तनयाची मैत्रीण आलिशासुद्धा जयश्रीला वेगवेगळ्या कलरच्या साड्या दाखवत असते. शेवटी जयश्रीला हा नवेपणा काही आवडत नसतो, म्हणून तनया चांगली काठपदरची जांभळ्या कलरची साडी दाखवते. जयश्रीला ती साडी खूप आवडते. ती म्हणते की ठीक आहे, मी ही साडी नेसेन. सगळेजण तिथे येतात. तेव्हा तनया अवनीला सुद्धा ट्राय करायला लावते. तनया म्हणते की अवनी वहिनी, तुम्ही पण एखादी छान साडी घाला ना, आपण फोटो काढूया. अवनी म्हणते की नाही ग तनया, मला नाही असलं जमत, मला बाई या सगळ्यांपासून लांबच ठेव. तनया म्हणते की अहो एकच फक्त फोटो काढा ना व्यवस्थित. अहो उद्या पेपरात पेज नंबर 3 आपल्याला चमकायचं आहे नाही का, उद्या मीडिया येईल, सगळीकडे आपलंच कौतुक होईल. अवनी नाही म्हणते. अवनी नाही म्हणाल्यानंतर जयश्री म्हणते की अगं जाऊ दे ग, सोड ग तन्या, कशाला कोणाच्या मागे लागते. ती ना खूप प्रौढ असल्यासारखी वागतीये, आणि दुसरीचं तर काय, सोडूनच दे, तिला तर काही बघवतच नाही, असं म्हणून तोंड वाकडं करते. आकाश ऑफिसला जायला निघालेला असतो. तेव्हा त्या दोघी, तनया म्हणते की आकाश दादा, आमची मदत करायला थांबणार आहे, खूप उद्या मदत लागेल. आकाश म्हणतो की अगं तनया, मी घरी थांबून काय करणार आहे, तुमच्या बायकांचा कार्यक्रम असेल ना. माधवराव सुद्धा तिथे असतात. तनया म्हणते की अरे पण तू थांबलास तर तुझी आम्हाला हेल्पच होईल ना, अरे घरी किती काम आहे. आकाश म्हणतो की हो, पण मला ऑफिसमध्ये सुद्धा काम आहे. हे ऐकल्यावर तनया म्हणते की तसंही तुला आता कुठे काय ऑफिसमध्ये काम आहे. हे ऐकल्यानंतर वसू रागात बोलते, काय तनया, काय बोललीस तू. तनया म्हणते की नाही, म्हणजे मला असं म्हणायचं होतं, अरे तुला आता ऑफिसमध्ये कमी काम असतं ना, मग तू घरी थांबलास तर आमची मदतच होईल. तिने तोंड वेगळं केलेलं असतं. आकाश ओके बोलतो. माधवरावांना तनयाचं बोलणं खटकलेलं असतं, पण आकाशचा मूड चांगला करण्यासाठी म्हणतात की आकाश थांब तू, उद्या आपलेसुद्धा पेपरमध्ये फोटो झळकतील, आपलासुद्धा कार्यक्रमात फोटो येईलच की. आकाश म्हणतो की अहो बाबा, पण आपलं. तनया म्हणते की नाही नाही, तुमचे फोटो नाही येणार, फोटो फक्त आमचेच येणार, बायकांचेच येणार. माधवराव म्हणतात की मग आमचं काय काम आहे. तेव्हा आकाश म्हणतो की आपण पतंग बनवूयात ना. तनया त्यांना पतंग बनवण्याची जबाबदारी देते. आकाश म्हणतो की ठीक आहे, मग मी आत्ताच मुलांना घेऊन विकत आणायला जातो. वसू त्यावर म्हणते की नको, कशाला जात आहे, आपण घरी छानपैकी पतंग बनवूया ना. घरी आपण छानपैकी क्राफ्टमधून पेपर काढून छान पतंग बनवू, मी आत्ताच सामान आणायला सांगते. म्हणून ते आकाशला लिस्ट पाठवते आणि आकाश घरीच पतंग बनवण्याचं सगळं सामान आणायला जातो. इकडे विशाखाच्या घरी गुंड येतात. गुंड आल्यानंतर खूप विशाखा घाबरते. तिचा नवरा म्हणतो की अगं विशाखा, आपण काय करायचं आहे. विशाखा म्हणते की अहो काळजी कशाला करताय, मी सगळी व्यवस्था केली आहे, आणि तनयाने चांगलंच अखिलला घोळ्यात घेतले, लवकरच पैशाची सुद्धा व्यवस्था होईल. ती अखिलशी बोलून ठेवली आणि तो देतो म्हणलाय. प्रश्न थोड्या वेळापूर्वीचाच आहे. तेव्हा ते म्हणतात की अगं पण आपण काय करायचं. गुंड येऊन डायरेक्ट उचलाउचली करायला लागतात. तेव्हा त्यांचा नवरा घाबरतो, म्हणतो की विशाखा बघ तू. विशाखा म्हणते की अहो हे काय करताय, मी तुम्हाला म्हटलं ना, तुम्हाला तुमचे सगळे पैसे मिळून जातील, तुम्हाला मला थोडा वेळ द्या. गुंड घरात बसतात आणि म्हणतात की हो, आता आमच्याकडे खूप वेळ आहे, तुला हवा तेवढा वेळ घे. म्हणून ते तिथेच राहायचा प्लॅन करत असतात. विशाखा म्हणते की अहो पण तुम्ही जा ना इथून. ते म्हणतात की नाही, जोपर्यंत तुम्ही पैसे देत नाही आम्ही इथून जाणार नाही. विशाखा 1 मिनिट म्हणते. नवऱ्याला सांगते की तू ह्यांच्या चहा पाण्याचं बघ, म्हणून त्यांना चहा पाण्याला पाठवते आणि साईडला जाऊन तनयाला फोन करते. तनया घरात खूप नाचत बसलेली असते, तिच्या सगळं मनासारखं होत असतं. विशाखा तनयाला फोन लावताच म्हणते की तनया बच्चा, काय झालं ग, हप्ते करणारे गुंड घरात वसुलीला आलेत, तू अखिलशी काही बोलली का नाही. तेव्हा तनया म्हणते की नाही मॉम, मी अखिलशी बोललेली नाही आहे, बोलेन मी. तेव्हा विशाखा म्हणते की अगं कधी बोलणार आहेस, तू मला गरज आहे पैशांची, तुला कळत नाही आहे का. तनया म्हणते की ठीक आहे मॉम, मी बोलते, ठेव फोन. म्हणून ती लगेच अखिलकडे बोलायला जाते. विशाखा परत गुंडांच्या तिथे येते आणि म्हणते की थांबा, थोडासा वेळ द्या. तनया लगेच अखिलला आपल्या रूममध्ये बोलावून घेते आणि म्हणते की अखिल ऐक ना, तुझ्याकडे एक काम होतं. अरे मॉमने सांगितलं होतं मला की 50 लाखांची तिला आत्ता मदत हवी, 4च दिवसांसाठी हवी आहे, लगेच ते कॅशमधून तुम्हाला देऊन टाकेल. तेव्हा अखिल म्हणतो की अगं पण एवढे पैसे. तनया म्हणते की हो, मी पण मॉमला हेच म्हटलं, एवढे पैसे मला नाही बाबा जमणार, अखिल कसा देईल. अखिल तिच्याकडे म्हणतो अगं नाही कशाला म्हणायचंस, काय वाटलं असेल त्यांना, वाईट वाटेल. तनया म्हणते की अरे बा एवढे पैसे कसे देणार. अखिल म्हणतं की 4च दिवसांसाठी हवी आहेत ना, मी आकाशदादाशी बोलतो आणि मी बघतो. तनया म्हणते की तू आता आकाशदादाला सांगणार का सगळं. तेव्हा अखिल म्हणते की हो, अरे 50 लाखांची मदत आहे म्हणजे ती काय छोटी अमाऊंट आहे का, दादाला तर विचारलंच पाहिजे. तेव्हा तनया म्हणते की ठीक आहे, तुझा
मामावर विश्वास नसेल तर मी सांगते ना तुला नाही जमत आहे म्हणून. तेव्हा अखिल म्हणतो की नाही पण दादाशी तर बोललंच पाहिजे ना. तनया बोलते की बरं ठीक आहे, तुला दादाशी बोलायचं असेल मग दादा वसूला सांगणार, मग वसू सगळ्या माणसांसमोर बोलणार, तुला बरोबर वाटेल ना वसूने माझा अपमान केल्यावर. त्यावर अखिल म्हणतो की नाही आवडणार तनया, ऑफकोर्स नाही आवडणार. तेव्हा तो म्हणतो की बरं ठीक आहे तनया, मी बघतो पण 4च दिवस ना. तनया म्हणते की हो हो. अखिल पैसे देण्यासाठी तयार होतो म्हणून तनया लगेच विशाखाला फोन करून सांगते की अखिल आम्ही घोळात घेतलेला आहे, तो पैसे द्यायला तयार आहे, उद्या 12 वाजेपर्यंत पैसे मिळून जातील. फोन ठेवून देते. विशाखा लगेच गुंडांना सांगते की उद्या 12च्या आसपास तुम्ही या, पैशांची व्यवस्था झालेली आहे असं म्हणून ती त्या गुंडांना तिथून तात्पुरता हकलवून लावते. इकडे वसुंधरा, आकाश, मुलं सगळेजण पतंग बनवत असतात. त्या दोघांचं मुलांसमोर परत भांडण चालू होतं. तेव्हा मुलं त्यांची मस्करी करताना म्हणतात की अहो तुम्ही असंच सारखं भांडत बसलं ना, तुमचीच पतंगची डोर नक्की कोणीतरी कापून जाईल. ते दोघं सुद्धा हसत बसतात. इकडे आकाश आणि वसुंधरा खूप 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 खुश असतात. सकाळ झाल्यानंतर सगळेजण नाश्ता करत असतात. तनयाने पार्सल मागवलेलं असतं. तेव्हा जयश्री वसुंधराला सांगते की हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी रानड्यांना बोलवायची काहीच गरज नाही आहे. वसू म्हणते पण आई. तेव्हा माधवराव सुद्धा म्हणतात जयश्री असं काय करते. जयश्री म्हणते की हो, दरवेळेसारखा हा गरिबांचा कार्यक्रम नाही आहे, यावेळेचा खूप ग्रँड कार्यक्रम आहे हळदी कुंकवाचा, त्यांना सांग येऊ नका, उगीच माझा अपमान नको करायला. वसू ठीक आहे म्हणते. तेवढ्यात तनयाचं पार्सल बघून तनया सगळेजण शॉक होतात. ते म्हणतात की काय या पार्सलमध्ये, आम्ही नाही मागवलं. तनया म्हणते की मी मागवलं. जयश्री म्हणते की अगं तनया काय आहे. तेव्हा ती म्हणते की अहो आई, चांदीचा दिवा, ताट असं सगळं आपण वाण द्यायचं सामान आहे. हे ऐकल्यानंतर वसूला एवढा खर्च केला म्हणून शॉक बसतो, पण ती काहीच बोलत नाही. तनया म्हणते की काय वसू वहिनी, काय प्रॉब्लेम आहे का. तर वसूला आवडलेलं नसतं पण ती शांत बसते. काही नाही असं म्हणते. सगळ्यांना कळतं की त्या पार्सलमध्ये हळदी कुंकवाला द्यायचं वाण आहे म्हणून सगळेजण काहीच बोलत नाहीत. तनया सकाळ झाल्यानंतर लगेच अखिलने पैशाची व्यवस्था केल्यानंतर एक बॅग घेऊन बाहेर येते. वसू तिचा पाठलाग करते. ती विशाखाला फोन करते की मॉम अखिल 12 वाजेपर्यंत पैसे देईल, येताना पैशांसाठी मोठी बॅग आण. हे वसुंधरा ऐकते आणि ती गाडीत बसून बँकेतून पैसे आणण्यासाठी जाते. वसुंधरा तिचा पाठलाग करायला लागते. इथे पुन्हा कर्तव्य आहेचा एपिसोड संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरचे अपडेट्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही आजकाल लाईक करायला विसरताय. थँक्यू.